राजस्थान नंतर आता जाऊयात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं होम ग्राउंड असलेल्या गुजरातमध्ये. गुजरातमध्ये सुद्धा भाजप पुन्हा एकदा सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा अंदाज आहे. गुजरातमधल्या लोकसभेच्या एकूण 26 जागा आहेत. यातल्या एकाही जागेवर इंडिया आघाडीला यश येणार नसल्याचं ओपिनियन पोल सांगतोय. मोदी शहांचं होम ग्राउंड असलेल्या गुजरातमध्ये काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा अपयश येण्याची शक्यता आहे. आकडेवारी एकदा आपण बघूयात. गुजरातमध्ये लोकसभेच्या एकूण 26 जागा आहेत. त्यापैकी 26च्या 26 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होत आहेत असा ओपिनियन पोल सांगतो. आणि काँग्रेसला इथे सुद्धा लोकसभेची एकही जागा जिंकता येत नाहीये. जो सध्याचा कौल हाती येतोय सी वोटरचा त्यानुसार. त्यामुळे गुजरातमध्ये एनडीएला एकूण 26 जागा मिळणार आहेत आणि इंडिया आघाडीला एकही जागा मिळत नाहीये. ओपिनियन पोलनुसार सध्याचा हा कौल आहे. त्यामुळे गुजरातमध्ये आणि राजस्थानमध्ये काँग्रेसला भोपळा सुद्धा फोडता येत नाहीये आणि गुजरातमध्ये भाजपची क्लीन स्वीपची हॅट्रिक होताना दिसते. आणि याचबद्दल विश्लेषण आपल्याला जाणून घ्यायचं. ज्येष्ठ पत्रकार अभय